आत्ता दिवसाची झाली सुरुवात आणि आता डायरेक्ट आहे ना निघालो करंट जायला. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. सुंदर तुम्ही आज बोलत असाल जायला. आवाज आला काय झाला, आवाज आहे ना म्हणजे कालपासून 2 दिवस बाहेर होतो ना, बसला आवाज पूर्ण हे ते थंड वगैरे हे ते सगळ्या गोष्टी खाऊन दिवसाची सुरुवात. आता कसं आहे क्लासला जाऊन ते आज ह्याच्या आधीचा ब्लॉग जो बघितला असेल ना तो एडिटला झालाय. तो वेळ रात्री उशिरा आलो, रात्री एडिट केलं ना, आता करतोय बोललो टायमिंग झालं तर क्लासला आलो का एडिट करून मग टाकतोय. म्हणजे त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल पण लेट बघितलं असेल. असं आहे जे टायमवर बघणार आहेत ते. तर क्लासला जाऊन आलो ना दुपारनंतर दहाव्या साईडकडे तर गाडीचं काय होतं ना ते करून घेऊ. कसला आवाज येतो मला कळत नाही, कारण परत एक छोटासा प्लॅन चाललाय. पण ते बाहेर गेलो ना तर गडबड नाही झाली, काहीतरी येत आहे पण ते काय ते कळत नाही. नीट चेक करायला पाहिजे प्रॉपर सगळ्या गोष्टी. ओके तर चलो. काल पाऊस पण पडला ना, गाडी सगळं डाग पडलेत आणि टाइम झाला. तिकडे वाट बघत राहते मी, फोन येईल. हे बघा आहे ना. हा पहिल्यापासून कर. मस्त मडगड घेऊन. हा ऊन बघितलं बाहेर कसलं पडलंय, खतरनाक. आता आहे ना फोन केला शेवटी, कालपासून फोन करते मी त्याला. काल काय फोनच नव्हतं मला, ते आजारी होतो मी. ठीक आहे काय झालं माहिती काय ते तर उचलला मी बाबा दे मला करून, गडबड नको मला ते ये बोलते. जाऊया ते मडकडे पण घेतोय. आता किती दिवस झाले राहिलेत म्हणजे पाऊस आला का परत चिखलाच आहे, त्याच्यामुळे मडगड पण घेतो. मडगड पण लावून टाकू. फक्त हिजा आहे ना, हिजा आधीचा पण मडगड मागवून दिला, फक्त तिचं मडगड ओके आहे मला वाटते. साईडचे जे ब्रॅकेट होते ना ते पट्ट्या काही येतात ना जे ते एकदम पातळ जर राहत ना, काय करायला लागेल काहीतरी जुगाड करायला लागेल त्या पट्ट्या मागून परत. असलं मडगड पण बसेल असेल, पण ह्याला कसं ब्रॅकेट आहे साईडने लावायला, आणि तसं ब्रॅकेट असं भेटत नाही डायरेक्ट बाहेर, ते बघायला लागेल. तिथं भेटलं ना कुठेतरी जुगाडमध्ये तर हे काम होईल. हे हेवी एकदम आणि ह्याला आतून ना पूर्ण हे बघा हे लोखंड त्याच्या वरतूनही फायबर आहे. चल असं ठीक आहे, पहिलं जाऊन ते मेन इथलं आहे ते करून घेऊ दे मग हे करू. हे बघा हे आहेत ना ह्याच्यावर हे बसतं, हे इथलं आहे ते, आणि ह्याला तसं नाही आहे लावायला, ह्याला ते लावायला लागेल वेल्डिंग करून. इथं पोचलो आणि बघता इथं गडी काय फोन केला ते आलो बोलते हे बाबा ये कसला आवाज येतो काय असं कळत पण नाही ते कुठून वाचून नेमकं काय ते मध्ये आवाज येतो त्याला. डबल सीटला असतो जास्त आवाज येतोय, त्याच्यामुळे हे मडगड पण घेऊन आलो, ते पण करू बोललो सॉल्व आणि हे पण लावून टाकू. आईला मध्ये रस्त्यात प्रॉब्लेम नको. खड्ड्यामध्ये असं येते नाही खड्ड्यामध्ये असं नाही, सिंगल नॉर्मल रोडला चालवत असलो ना आपण तरी पण आवाज येतो. डबल सीट असलो कट 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 त्याच्या मूडवर आहे, मध्ये येतं मध्ये येत नाही पण आवाज येतोय. आता परत टायर खोलला, टायर खोलून सगळं चेक केलं, बेरिंग तो ओके. परत टायर लावलं, सगळं ऑइल वगैरे सोडलं. त्याला चल गाडी लावून नीट नाही तू पण बस मागं, तुला पण नेतो. तिथून तेवढ्यावर गेलो परत तर कटकट कट आवाज यायला लागला. चैन सॉकेट बघतोय, चैन सॉकेट आपण नवीनच टाकलेलं म्हणजे आत्ताच टाकलं. साऊथवरून आपण आलो आणि त्यानंतर मी चैन सॉकेट बदललंय आणि ते नवीन सॉकेट आहे. म्हणजे असं पण का चैन सॉकेट लगेच खराब व्हायला पाहिजे. आता जमतेम वर्ष झालं असेल त्याच्यानंतर गाडी पण चालले नाही काय म्हणजे चैन सॉकेट खराब होता विषय नाही. 17-18 हजार किलोमीटर जास्त रनिंग चालतं चैन सॉकेटला, तेव्हा ते खराब होते. आता काय कळतच नाही तुझं चैन सॉकेट कुठला फॉल्टी आला आता काय पाहिजे. ओरिजिनल दावर पार्ट टाकले, असं नाही का डुप्लिकेट कुठे टाकले काय कळतच ना. आवाज कसा आहे असं चालू करून बघितली ना नुसती स्टँडवर लावून तर आवाज येतच नाही, आणि रोडला चालवायला काढली तर आवाज येतोय. आपल्याकडं असे एक एक येतात ना गोष्टी त्या खतरनाक की माझ्या पलीकडे असतात, त्याला जाम टाइम जाते सगळं सर्व. गाडी जेव्हा घेतलीच ना तेव्हा गाडी सेल्फचा प्रॉब्लेम आला. म्हणजे कसा गाडीमध्ये सेल्फच घ्यायची नाही, ह्याला सेल्फच आहे किकच नाही. किती वेळा गाडी घेतल्यापासून गाडी शोरूमला गेली असेल, गाडी खोलली, वायरिंग चेक केली, वायरिंग दुसरी लावून बघितली, नाही येत. आणि नंतर जेव्हा इंडिकेटर हे दुसरे मी चेंज केले तेव्हा गाडी मुंबईला फिरली. मुंबईचा एका मेकॅनिकल होता, तर त्याच्या आतमध्ये जे स्विचचे कनेक्शन लागतात ना तिथं कार्बन यायचं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता. तो तिथून एकदा तो केला तेव्हापासून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तो किती टायमानंतर तो फॉल्ट भेटला. असं कसं आहे आपलं इथं असल्यावर जमतं, बाहेर गेल्यावर असं काय प्रॉब्लेम झाला तर काय करणार आपण रस्त्यात अर्ध्या
असा विषय. बाकी काय नाही. म्हणून चेक कर काय आता काय समजलं डोकं झालं. शेवटी आता आहे ना वाट बघून त्या आपल्या माणसाला फोन केला, तो आपल्या तिकडे मुंबईला काम करायचा. तो मला बोलतोय चैनचाच बोलतोय काहीतरी विषय आहे बोलते, बाकी हा बोलते हातमधला नाही किंवा कसला आवाज नाही बोलतोय. एक तर चैन बोलते जाम टाईट असेल तर बोलते ती बोलते थोडी प्लेट आहे सांग, थोडी हल्ली तरी चादर बोलते. नाही तर चैनीच्या वरती जो रबर बसतो, चैन फिरते तो रबर चेक कर बोलतोय, दोघांपैकी एक बोलतो. दुसरा तो बोलते आता आपण चेक केलं ना स्टँडवर जाऊन तर तुला आवाज पण येणार नाही, तू चालताना तुझ्यावर वजन पडलं ना बोलतोय काय तो आवाज येईल. ठीक आहे चल बोलत, त्याने सांगितलं ना गेला त्याच्या घरी काहीतरी काम आहे म्हणून तो करून बघू, पण होईल सक्सेसफुल मला तरी वाटतंय. बघूया, कारण त्याचा कसा काम तर पद्धतशीर असते. बघूया आता सांगितलेली आयडिया होतंय का काम. या ताण लागले ना अशी खतरनाक, पण ते दुकान तिकडे आहे, परत गाडी काढून जावं लागेल. थांब बोलूया उद्या एक मार्गेत जाऊ. आलो आणि आता जरा सरबत खूप डिहायड्रेशन होतं ना. आता काय केलं त्याने सांगितल्याप्रमाणे चैन लूज केली. बोलतो आता पण येईपर्यंत मला आवाज आलाही नाही. डबल चेक बोलला घेऊन फिरलो तर मग तुला आवाज येतोय का नाही ना आला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. कारण चैन तर टाईट तर होती. बघूया काय होतं. आणि सगळं चेक केलं, आवाजच कसला ऐकून ना जाऊया घेऊ वगैरे जरा आराम. उद्या परवा परत 2 दिवसांना शूट आहे. शूट असला का आता दिवसभर आता त्याचा टाईम आणि वाट लागते अक्षरशः. सगळं बाहेरचा खाऊन घेऊन धावपळ सगळ्याच गोष्टी. एक किल्ला लिंबू सरबत तुला अजून एक द्या बोलतो, तुला बॉडी डिहायड्रेशन झालंय. सकाळी मी उठलो, वर्कआउट केला, परत जरा त्याला फोन केला आणि मग गेलो. चलो बघा आंबे पण कापले, जेवण पण रेडी. आता पोचलो घरी तर जेवूया जरा, थोडासा रिलॅक्स करतो. पर्यंत हा एक काम बघू जागा आणि तर तिकडे जाऊ, नाही तर मग झालं परत 2 दिवस गडबड आहे त्यामुळे मग काय परत जायला नाही लागणार. 2 दिवसाच्या नंतर मग ठीक आहे. चलो असो, बाकी आता काय जास्त व्हिडिओ वाढवत नाही. बाकी काय दुपारी जर हे झालं तर जाईल. बाकी जे कामासाठी गेलं होतं ना ते ऑलमोस्ट मला झालंय. कावळे ओरडायला लागले बघ, त्यांच्यावर एक रोग येतं बोलायला लागलो का. बट आता कसं आहे सिंगल सीटला तर आवाज येत नाही, लूज करून तर बघितली, तर डबल सीटला बघू ट्राय करून झालंय सक्सेसफुल का नाही अजून काय ते आता पुढं सांगितलं. मला आता काय सांगू शकत सध्या तरी काय एवढा अजून मला आवाज आला नाही. पण आता लूज केलं ना तरी पण चेन बऱ्यापैकी टाईट आहे. म्हणजे ती आधी भरपूर टाईट होती, एक्स्ट्रीम टाईट होती. जर ती आता ठीक आहे, बघू जे काय असेल ते असो, कन्फ्युजन नको. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ पुढला ब्लॉगमध्ये. बाय बाय. ठेवते बोल